ते ॲम्ब्युलन्स समोरून चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना जो आहे तो ॲम्ब्युलन्सला करायला लागतोय। तर रस्ता क्रॉस करायला पहिले 10 ते 15 मिनिटं लागायचे, आता अर्धा तास लागतो आणि माणसाला भीती वाटते की कधी कुठली गाडी उडून जाईल। रोड क्रॉस होत नाही, गर्दी खूप होते। आताच मध्ये एक बस बंद पडली म्हणून आम्ही तिथून चालत आलोय। पोलिसांनी ह्या गोष्टी करता काहीतरी केली पाहिजे। पेपर चालू आहे तर मला दर पेपरला 15 मिनिटं लेट होतं, त्यामुळे पेपरही लिहिता येत नाही। नमस्कार, मी सागर आलकुंटे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बोलेगा भारत या मॅक्स महाराष्ट्र शोमध्ये आज आपण पुण्यातल्या ट्रॅफिक कोंडीबद्दल बोलणार आहोत, वाहतूक कोंडीबद्दल बोलणार आहोत। आत्ता आपण पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकामध्ये आहोत। गेल्या साधारण 1.5-2 वर्षाच्या काळापासून ह्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कोंडी होते। पूर्वी आपण ज्या आत्ता जिथं थांबलो त्याच्या बॅक साईडला इथे एक पूल होता, ज्या पुलानं ट्रॅफिक वाहतूक जी आहे ती सुरळीत चालायची। मात्र मेट्रोच्या कामासाठी जो आहे तो पूल पाडण्यात आला आणि आता मेट्रोचं काम चालू आहे। साधारण गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। इथले काही स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत आता बातचीत करण्यासाठी। काय अडचणी निर्माण होतात हे या सगळ्या ट्रॅफिकमुळे आपल्याला? ट्रॅफिकला साधारण अर्धा तास लागत होता पूर्वी किंवा 15 मिनिटं लागत होता, त्याला आता 1.5-2 तास लागतात। दररोज जाणाऱ्या येणारा त्रास होतो आणि ओव्हरऑल गोंधळ आहे, केओस आहे आणि अजून 8 ते 9 महिने म्हणतात आहे, पण आम्हाला वाटतं अजून 2 वर्ष काही ही स्थिती बदलणार नाही असं आम्हाला वाटतंय। साधारण कधीपासून हा सगळा ट्रॅफिकचा जो विषय आहे तो विषय आता साधारण गेले 6 महिन्यापासून जास्त आलेला आहे ट्रॅफिकचा इश्यू। आणि इथं सिनियर सिटीजन पण राहतात, आवाज एवढा जोरात असतो, यांचं शेड्यूल काय टायमिंग कळत नाही, किती वाजता चालू ठेवायचं काय त्याचं काही हे नाही, नियोजन नाही। सिनियर सिटीजन आहे ते सोसायटीमध्ये मागे आमच्या इथे सगळे त्या आवाजाचा त्रास होतो। उद्या कोणाला जर काही इमर्जन्सी झाली तर ॲम्ब्युलन्स आणणार कशी, असा प्रकारे सगळं रोड ट्रॅफिक। सिनियर सिटीजन जे आहे ते सिनियर सिटीजन या भागामध्ये राहतात आणि इथं जे तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता मोठी मशीन जी आहे या मशीननी खड्डा पाडण्यात येतो। या मशीनचा आवाज कंटिन्यू जो आहे तो इथं चालू असतो, 24 तास त्या मशीनचा आवाज चालू असतो। या मशीनच्या आवाजामुळे काही त्रास होतो का सिनियर सिटीजन म्हणून काय मत व्यक्त करायला? हे सगळं काम चालू आहे आणि ट्रॅफिकचा देखील अडथळांसारखा निर्माण होतोय। आवाज जोरात येतो, एकदम काही कळत नाही, एकदम समोरच्याचं काहीच कळत नाही। फोनवर बोलायला लागलं तर काही कळत नाही, एकदम बहिर होऊन जातो एकदम। ते काय म्हणतो ना आपण काय म्हणतो काहीच कळत नाही एकदम। आणि ट्रॉफिक एकदम फुल एकदम, त्याबद्दल काही लोक दखल घेत नाही, काही नाही। धंदेवाल्यांचे धंदे होत नाहीत, माश्या मारत बसावं लागतं। इथल्या स्थानिक प्रशासनाला आणि साधारण पोलीस विभागाला याची कल्पना दिल्यानंतर देखील हा जो प्रकार आहे असाच चालू आहे। हा ना, असंच चालू आहे। ते काही लक्ष देत नाहीत, बघतात, येतात, जातात, बघतात, काहीच करत नाही ते। काका काय सांगाल, साधारण 24 तास जो आहे तो हा आवाज इथं असाच चालू असतो? तुम्ही इथं राहिलाय, तुमचं घर या रोडच्या रस्ता क्रॉस करायला पहिले 10 ते 15 मिनिटं लागायचे, आता अर्धा तास लागतो आणि माणसाला भीती वाटते की कधी कुठली गाडी उडून जाईल। जागाच ठेवली नाही रस्ता क्रॉस करायला, माणसाला फिरता येत नाही, जाता येत नाही। आणि आता तर 17 तारखेला पुणे विद्यापीठात पदवीधर कार्यक्रम आहे, साधारण 1200 ते 1500 विद्यार्थी यायचा अंदाज आहे। आज सॅटर्डे आहे, सॅटर्डेला ही गर्दी आहे, तर मंडे टू फ्रायडेचं विचारूच करू नका। सॅटर्डेला गर्दी, सॅटर्डेला मोकळाच आहे, ऑफिसेस बंद आहेत, सुट्ट्या आहेत आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे, इथं राजभवन जवळ आहे, त्यामुळे VIP आले तर त्यांना कॉन्वे मिळतो, पण सामान्य एखादी आम्हाला प्रत्येक ॲम्ब्युलन्स जाताना वाटतं की बाबा हा माणूस वाचेल का नाही ॲम्ब्युलन्स। आणि आमच्या इथलं कोण अडकलं तर अजूनच प्रॉब्लेम आहे, म्हणजे जायला पर्यायी रस्ता नाही, कुठंच हलता येत नाही आहे, लोकांना स्टक आहेत। VIP कॉन्वे आले तर त्यांना रोड मात्र मोकळा करून दिला जातो। ॲम्ब्युलन्स असेल किंवा सर्वसामान्य नागरिक जे असतील त्या नागरिकांच्या कामांना मात्र तसा जे आहे ते रस्ता मोकळा मिळत नाही, तसे एफर्ट घेतले जात नाही। या सगळ्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त करायला? नाही, सगळं निर्णय सगळ्यांना सारखाच असावा ना, सामान्य माणसाला पण तोच असावा आणि यांना पण तोच असावा। शालेय विद्यार्थी आले त्यांचं जरा मत घ्यावं, विद्यार्थ्यांचं मत घ्यावं। आता तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला, तुम्ही बघू शकता की आता ॲम्ब्युलन्स जी आहे, एक ॲम्ब्युलन्स आपल्या समोर एक ॲम्ब्युलन्स तुम्ही पाहू शकता। एक ॲम्ब्युलन्स जी आहे ते ॲम्ब्युलन्स समोरून चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना जो आहे तो ॲम्ब्युलन्सला करायला लागतोय। तुम्ही बघू शकता ही ॲम्ब्युलन्स बघा ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे आणि ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकलेले आहे। या ॲम्ब्युलन्सला मार्ग काढून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं पोलीस प्रशासन या ठिकाणी उभं नाही आहे आणि आता काही शालेय विद्यार्थी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मित्रांनो, या ट्रॅफिकमुळे काय
काय अडचण निर्माण होतं शाळेत जाण्यासाठी तुम्हाला? रोड क्रॉस करता येत नाही आणि नाही का गर्दी खूप होते. रोड क्रॉस होत नाही, गर्दी खूप होते. आताच मध्ये एक बस बंद पडली म्हणून आम्ही तिथून चालत आलोय. काय मित्र काय सांगशील, काय अडचणी निर्माण होतात अहो या आमच्या सगळ्या आत्ता traffic? कॉलेजमध्ये इथं पेपर चालू आहे तर मला दर पेपरला 15 मिनटं लेट होतं, त्यामुळे पेपरही लिहिता येत नाही. आणि इथं मी आमच्या घरापासून इथे असतोपर्यंत ट्रॅफिक लागतं, त्यामुळं खूप पेपरला लेट होतं, त्यामुळं मार्कही कमी पडतात आणि ह्याच्या ट्रॅफिकच्या नादात खूप त्रास होतो. हां. म्हणजे पेपरला जाण्यासाठी वेळेत ना घरातून वेळेवर निघालं तरी या ट्रॅफिकमुळे अडचण खूप निर्माण होती आणि मेन म्हणजे वैताग खूप येतो. बस बंद, कधी बस बंद होती. आता आमची बंद झाली. हां साधारण हे जे ट्रॅफिक आहे हे सगळं ट्रॅफिक इथं चालू असताना इथं स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही जे राहता ह्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी तक्रार इथल्या लोकप्रतिनिधींकडे केल्यानंतर देखील या सगळ्या संदर्भामध्ये काही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने काही याची दक्षता घेतलेली नाही आहे. आम्ही पूर्णपणे जे इथले स्थानिक जे नगरसेवक म्हणू शकता किंवा आमदार वगैरे जे म्हणू शकता, जे इथले स्थानिक आहेत की त्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या गोष्टीकरता. पण त्यांनी आम्ही प्रशासनाला ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही दक्षता दिलेली आहे आणि त्यांनी जशी पाहिजे तशी ती दक्षता शासनाने घेतलेली नाही. तेच की प्रशासन जर इथं एवढं ट्रॅफिक होतं आहे तर ट्रॅफिकवाल्यांनी पोलिसांनी ह्या गोष्टीकरता काहीतरी केली पाहिजे मदत. तशी मदत करत नाही आहेत ते. आणि आम्ही या गोष्टी भरपूर आम्ही काही वेळेस आम्ही स्वतः इथले स्थानिक असून आम्ही या रस्त्यासाठी हे केलेलं आहे, ट्रॅफिक कमी कसं करायचं त्या गोष्टीकरता आम्ही थांबलेलो आहे. पण तरी अजून प्रशासनाने याच्यात काही दक्षता घेतली नाही. उलट आम्हाला प्रशासनाला हे सांगायचं आहे की तुम्ही यात दक्षता घेऊन लवकर ह्यातनं काय आम्हाला मार्ग काय मोका होईल त्याचं लवकर आम्हाला हे द्या. स्थानिक इथले लोकप्रतिनिधी कोण आहेत आणि त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर नाही आमदार सिद्धार्थ शिवळेंनी इथं पूर्ण लक्ष असतं त्यांचं. ह्या ब्रिजवरती पूर्ण काम चालू आहे, पण ते तरी किती करणार ना. शेवटी या ट्रॅफिकला अडवणार कसं ते त्यांच्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करतात. ते त्यांच्या प्रयत्न चालूच आहेत त्यांचे. पण ॲटलिस्ट ते किती करणार ना. एक इंडिव्हिज्युअल माणूस त्यांना तिकडचं पण काम होतं, इथे काय करणार, त्यांना पण मर्यादा येतात ना. या भागामध्ये गॅरेजचं दुकान आहे या सरांचं आणि तुम्ही दिवसभर इथं काम करत असता, रात्रीच्या वेळेला देखील तुमचं दुकान चालू असतं. हा कंटिन्यू आवाज तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये त्रास तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा होतो. काय मत मांडाल? मत काय मांडायचं, त्रास तर सगळ्यांनाच होतो. गिऱ्हाईक थांबत नाही, गिऱ्हाईक थांबलं तरी काय ट्रॅफिकमुळं गिऱ्हाईक यायला जागा राहत नाही, त्यामुळं धंद्याचा पूर्ण कोळंबा झालेला आहे. तुमचं घर देखील इथं आहे, फॅमिली तुम्ही राहता, काय त्रास होतो या सगळ्या आवाजामुळे तुम्हाला? आवाज म्हणजे तसं बघितलं तर रात्री 12-1 वाजेपर्यंत हॉर्नचा आवाज वगैरे चालूच असतो, रात्रीपर्यंत मशिनींचा आवाज चालू असतो, त्यामुळे झोप लागत नाही. कामामध्ये सगळं चिडचिडपणा होतो. त्याबद्दल प्रशासनाने दखल घ्यावी की ट्रॅफिक कशी कुठनं सुरळीत करता येईल, काय करता येईल त्याचं हे करावं. टायमिंग ठेवला पाहिजे. मशीनचं जे मशिनरी वापरत आहेत तुम्ही या कामासाठी त्याचं एक टायमिंग ठेवा ना की बाबा या टायमात तुम्ही मशीन चालू ठेवा, या टायमात बंद करा. तसं नाही ना, त्यांचं तसं नियोजन असं काही प्रशासनाचं नाही. त्यांना कधी मशीन चालू करतात ते, कधी त्यांचा टायमिंग नाही काय नाही. आम्ही इथले स्थानिक असून इथले रहिवासी असून आम्हाला या गोष्टीचा भरपूर त्रास होतो आहे. आता जे वयस्कर जे आहेत लोक, ज्या आमच्या घरात जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण त्या आवाजाचा त्रास होतो. त्या गोष्टी सर्व आहेत, पण त्या प्रशासनाने ते एक टायमात एक टायमिंग घेतला की बाबा या मशीनचा आम्ही या टायमात आम्ही वापर करू आणि या टायमाला आम्ही बंद करू. पण तसं त्यांनी काही केलेलं नाही आहे. त्या प्रशासनाने ती दक्षता घेतली पाहिजे की मशीनचा इथल्या स्थानिक लोकांना किती आवाजाचा त्रास होतो, तशी ते प्रशासनाने त्याला काहीतरी हे केली पाहिजे. ऑगस्ट 2024 मेट्रोची डेडलाईन आहे, पण हे काम बघता आम्हाला नाही वाटत ऑगस्ट 24 ऑगस्टपर्यंत होईल. म्हणजे ऑगस्ट 2024पर्यंत मेट्रो होईल आणि चालू येईल, पण असं वाटत नाही. आणि ज्या स्पीडने काम चाललं आहे त्याने वाटत नाही, पण प्रचंड स्थानिक कामाला जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. प्रशासन कधी जागा होणार माहीत नाही. ॲक्सिडेंट मेजर झाल्यावर कोणतं मेल्यावर की जागे होणार आहेत का तुम्ही? म्हणजे काहीतरी करा आणि इथं काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणजे वी नीड सम चेंज हिअर. काय मत व्यक्त कराल? नाही तेच, हा रस्ता जर का काम झालं, सगळं सुविधा व्यवस्थित दिली, कॉलेजचे मुलं आहेत त्यांना अडथळे होतात, कामाला जायला उशीर होतो लोकांना. जरी सुटले ऑफिसवरनं 6 वाजता, 7 आणि 8 वाजता घरी जाणार लेडीज असतात, महिला, त्यांनी कसं करायचं? मुलं बाळा असतात त्यांची घरी, असा सगळा प्रकार. हे
सॅटर्डेला ही गर्दी असेल तर नॉर्मल डेला काय असेल तुम्ही जस्ट इमॅजिन करा. म्हणजे लोक वैतागतात, हातपाय दुखतात ते लोकांचे की क्लच अँड ब्रेक दाबून, आणि कार्बनचा वास येतो, सतत काहीतरी जळाल्यासारखा वास येतो आम्हाला इथं. म्हणजे आता आम्हाला त्याची सवय झाली आहे, म्हणायला हरकत नाही आहे. साधारण जड वाहतूक जी आहे, गाड्यांची वाहतूक जी आहे वाहनांची, ती खरं तर रात्रीच्या वेळेत होणं हे गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे. मात्र दिवसभरामध्ये देखील काही डंपर्स असतील, मोठ्या गाड्या असतील, 8 चाकी गाड्या असतील, त्यांची वाहतूक दिवसा देखील या ठिकाणी दिसून येते. या सगळ्या संदर्भामध्ये दिवसा काही त्रास होतो का काय? दिवसा ट्रॅफिक कंजेशन एवढे की शाळकरी पोरगे जे बसनी येतात त्यांना पण उशीर होतो, आणि जड वाहतूक कमी आहे, पण नॉर्मलच जाणाऱ्या लोकांचं भरपूर या रस्त्यावर आहे. बेसिकली हा रोड पाषाण, बाणेर, औंध तिन्ही लोकांना हे करतो, त्यामुळे याला फुटफॉल जास्त आहे, चालायला फुटपाथ नाही आहे. म्हणजे आम्ही तर धडकाधडकी तर होतीच, म्हणजे त्यावरनं वादावादी, भांडणाऱ्या आधीच लोक फ्रस्ट्रेटेड आहेत. त्यामुळे काहीतरी चेंज करायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे शाळा कॉलेजेस आणि विद्यापीठ देखील आहे. मात्र या विद्यार्थ्यांना चालण्यासाठी फुटपाथ देखील नाही आहे. सिनियर सिटीजन्स इथं असतात, त्यांना चालण्यासाठी देखील फुटपाथ नाही आहे, अशी तक्रार या सगळ्या नागरिकांकडून करण्यात येते. आपल्यासोबत सिनियर सिटीजन आहेत. दादा, काय अडचणी निर्माण होतं? ते सगळं ट्रॅफिक होतं आहे आणि गेली अनेक दिवस हे जे मेट्रोचं काम चालू आहे, हे काम तुम्हाला सांगतो तरी 2 वर्ष कमीत कमी चालू राहणार आहे. त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, फुटपाथ आहे ना असं नाही आहे, पण काही ठिकाणी अशा जागा आहेत रोडला, त्या रोडला जागा गेले ना, पण ते खाजगी जागाला प्लॉट आहेत ना, पण ते कॉर्पोरेशनने अकर केले नाही, ते केले नाही, पण त्याचं काय पैसे काय असेल मानधन अजून त्यांना दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्याने अकर केलेलं नाही अजून. त्या जागा आता तसेच शिल्लक आहेत. ठीक आहे. आणि मधला रोड, आत्ता दुसरे कोण पत्रकार आले होते माझ्याकडं, तर मधला रोड आणि मागची सोसायटी, आता ते म्हटले आम्हाला मागून रस्ता आहे का? म्हणून मागून रस्ता आहे, ऑलरेडी मागून रस्ता सँक्शन झालेला आहे, DP रोड आहे तो. पण त्याच्या अगोदर तो रोड जो DP होता, मग तुम्ही सँक्शन करून का नाही घेतला? तिथं बिल्डिंग झाला, तिथे शाळा आहे. आता शाळेचं ग्राउंड तोडून जर तुम्ही रस्ता घेताय, मग चुकीचं आहे का नाही? तो शाळेच्या मुलांना जायचं कुठं? ग्राउंडवरती खेळायचं कुठं? काय कसं करायचं? हां, हे कॉर्पोरेशनला किंवा सगळ्या लोकांना, मंत्र्यांना, संतांना हे कळायला पाहिजे सगळ्या गोष्टी. आता आम्हाला सांगितलं मधला गणपती मंदिरच्या इथला रोड आहे, तर मी त्यांना आता सांगितलं असं, तुम्हाला आम्ही 2 व्हीलरसाठी हे करू शकतो, पण तिथून गाड्या 4 व्हीलर येतात, रिक्षा येतात, टेम्पो येतात. पहिल्या तर आमच्याकडे इथून बस यायच्या, त्या दुकानं आमची ते पत्रे तोडून गेलेत, दुकानाचे पत्रे तोडून बस गेलेले आहेत. पण आता मी एवढंच सगळ्या मागच्या आमच्या टायमाला सोसायटी आहेत मागं बॅक साईडला, त्या सोसायटीच्या लोकांनी जाणार कसे? आमच्या जे मागच्या सोसायटी आहेत, जर तुम्ही तिथून रस्ता काढला मागच्या साईडून, तर मागच्या सोसायटीच्या लोकांनी 4 व्हीलर गाडी कशी काढायची? तिथं सिक्युरिटी पाहिजे. परत त्या आमच्या सोसायटीच्या गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, त्या कमीत कमी त्यांना काहीतरी स्टिकर लावायला पाहिजे, तिथं सिक्युरिटी पाहिजे गेटवरती. ते म्हटलं आम्ही इथून बंद करा, इथून बंद करून काही उपयोग आमचा होणार नाही. कारण आमची सगळ्या अनगरबाग आमची सोसायटी आहे ही मोठी, गणपती मंदिरमधली, अनगरबागमधली. तर आम्ही समजा एक माणूस आजारी पडला, आम्ही कुठं नेणार कसे त्यांना? ॲम्ब्युलन्स बोलवली तर नेणार कसे? ते पण आमचे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. ते बघा, एकंदरीत आता हे जे मशीन आहे, या मशीनचं काम सकाळपासून चालू आहे आणि आता देखील पुन्हा चालू झालेलं आहे. आणि ह्याचा जो आवाज आहे, तो असाच आवाज 24 तास जवळपास चालू असतो. सर, या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला त्रास होतो, तुम्ही तक्रार व्यक्त केलेली आहे. आता हे काम चालू झालं, हे साधारण कधीपर्यंत चालू राहणार? आणि साधारण एक 2 वर्ष म्हणल्याप्रमाणे 2 वर्षे काम तसंच चालू राहील. आवाजाचा प्रचंड त्रास होतो. आता आम्हाला आवाज म्हणजे शेजारच्याला बोललेलं पण ऐकू येत नाही, आणि असं म्हणता येईल की आता सवय झाली आम्हाला. पण तुम्ही लाईव्ह बघू शकता, धडाम धुडूम चालू आहे. रात्री बेरात्री कळत नाही काय झालं काय नाही, आणि माणूस डचकून होतो. ठीक आहे, यंग जनरेशन ॲक्सेप्ट पण करेल, पण सिनियर सिटीजन एखादा घाबरतो, डचकतो, आणि हॉरिबल आहे. एकंदरीत हे जे मेट्रोचं काम जे आहे ते ऑगस्ट 2014पर्यंत पूर्ण होणं, ऑगस्ट 2024पर्यंत पूर्ण होणं हे अपेक्षित आहे. मात्र कामाची गती पाहता हे काम ऑगस्ट 2024पर्यंत पूर्ण होईल असं वाटत नाही. अजून 2 वर्ष ह्या कामाला साधारण लागतील. आणि हा जो सगळा परिसर आहे पुणे विद्यापीठ च्या समोरच्या सिग्नलचा, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक कोंडी आहे, वाहतूक कोंडी आहे ती होत राहते. आणि
ह्या रोडवर VIP जर का आले, पुढेच राजभवन आहे, या रोडवर कुठे VIP आले तर त्यांचा कॉन्वे मात्र जाण्यासाठी पोलीस मार्ग करून देतात. मात्र सर्वसामान्यांचे जे हाल आहेत ते हाल चालूच आहे. इथं काही जे स्थानिक नागरिक राहिला आहेत त्या स्थानिक नागरिकांना या सगळ्या मशीनचा आवाज होतो. 24 तास हे जे मशीन आहे हे मशीन असंच वाजत राहतं. 24 तास हे जे मशीन आहे असं वाजत राहतं. याला कुठेतरी टायमिंग असला पाहिजे ह्या कामाला. या सगळ्या संदर्भामध्ये इथल्या नागरिकांनी आपल्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना मांडलेल्या आहेत. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.